पुणे महापालिकेत भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक बहुमतानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांची स्पष्ट शब्दात शाळा घेतली। महापालिका हा सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा मंच आहे। तो कुणाचा व्यवसाय किंवा कमिशनचा धंदा नाही। पक्षाने दिलेली जबाबदारी पारदर्शक आणि प्रामाणिकपणे पार पाडली नाही तर कितीही मोठा नेता असला तरी गैरकारभार आणि उन्माद खपवून घेतला जाणार नाही, अशा कडक इशारा त्यांनी दिला आहे। शनिवारी पुण्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांशी थेट संवाद साधला। विजयाचा आनंद साजरा करतानाच बहुमताचा जनादेश ही मोठी जबाबदारी असल्याची जाणीव त्यांनी करून दिली। जनतेचा विश्वास आपण टिकवला नाही तर हा जनादेश लाटेसारखा निघून जाईल। मात्र हाच विश्वास आपण सार्थ केला तर पुढील 25 वर्ष आपल्याला कोणीही हटवू शकणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले। त्यामुळे जो काही पक्ष पुढे काही निर्णय करेल त्या निर्णयानुसार ज्यांना जबाबदारी मिळेल त्यांनाही मी अतिशय विनम्रपणे सांगतो, आपल्याला जो काही कारभार चालवायचा आहे तो पारदर्शी प्रामाणिकतेतून चालवायचा आहे। महानगरपालिका हा काही आपला कमिशनचा धंदा नाही। महानगरपालिका हा आपला व्यवसाय नाही। महानगरपालिका सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं एक उपकरण म्हणून या ठिकाणी आपण आपल्या हातामध्ये घेतलेला आहे। त्यामुळे तशाच पद्धतीचा व्यवहार हा महानगरपालिकेमध्ये सर्वांकडून अपेक्षित आहे। आज आनंदाचा दिवस असला तरी देखील आनंदाच्या दिवशी दोन कडवट शब्द देखील सांगितले तर बरे असतात। मी ते आजच सांगतो की कुठल्याही पद्धतीनं उन्माद, कुठल्याही पद्धतीनं हाय हँडेडनेस आणि कुठल्याही पद्धतीनं पारदर्शितेचा अभाव हा मी काही झालं तरी खपवून घेणार नाहीये। त्या संदर्भात कोणी किती मोठा असला तरी देखील आता या जनतेच्या मॅन्डेट पेक्षा मोठं कोणी नाही। बघा, आपल्याला हे जे मॅन्डेट मिळालं आहे हे मॅन्डेट खऱ्या अर्थानं लोकांनी सांगून दिलंय की तुमच्याकडनं आमच्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि म्हणून आपण जर त्या अपेक्षा पूर्ण करणार नसलो तर त्या जागेवर राहायचा आपल्याला अधिकार असणार नाहीये। आणि म्हणून पुन्हा सगळ्यांना सांगतो की आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या महानगरपालिकेच्या संचलनामध्ये आपल्याला पारदर्शिता आणायची आहे।